झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोखोक मध्ये आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभागातल्या घोटाळ्यांविषयी आणि भ्रष्टाचाराविषयी। सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ या दोघांकडे असलेल्या संपत्तीची मोजदाद अजूनही संपत नाहीये। त्याच्याही पुढे जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये चिखलीकर ही एक व्यक्ती नाही तर प्रवृत्ती असल्याचं समोर येत आहे। अनेक ठिकाणी अधिकारी स्वतःच्याच कुटुंबियांना कंत्राट मिळवून देण्याची तजवीज करतायत। टक्केवारी दिल्याशिवाय कंत्राट मिळत नाहीयेत, पैसे मोजल्याशिवाय बदल्या होत नाहीयेत आणि यासाठी मोजलेला पैसा वसूल करण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचार करावा लागतोय। अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात असल्याचं समोर येऊ लागलंय। हे नेमकं काय चाललंय? याला अधिकाऱ्यांइतकेच मंत्री सुद्धा जबाबदार आहेत का? अधिकाऱ्यांमधील राजकीय महत्वाकांक्षा यामुळे जागृत व्हायला लागली आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे का? आणि हे सगळं रोखायचं कसं, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया भ्रष्टाचाराचं सार्वजनिक बांधकाम या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश मानापुरे। गिरीशजी, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये। त्याचबरोबर या चर्चेमध्ये मुंबईतून सहभागी होत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या। किरीटजी, तुमचंही स्वागत। पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि त्याचबरोबर नाशिकहून कंत्राटदार राजेंद्र सूर्यवंशी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। तुम्हा चौघांचंही स्वागत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया आजचा रोखठोक प्रश्न। आजचा प्रश्न आहे, पीडब्ल्यूडीतील भ्रष्टाचाराला अधिकाऱ्यांसह मंत्री देखील जबाबदार आहेत का? या विषयावर रोखठोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/झी24तास वर तुम्ही जाऊ शकता। त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर लोकांनी काय कौल दिलाय। आणि या विषयाच्या चर्चेची सुरुवात करताना आपण जाऊया किरीट सोमय्या यांच्याकडे। किरीट सोमय्या, सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या भ्रष्टाचाराविषयी आज आपली चर्चा आहे। भ्रष्टाचाराचं सार्वजनिक बांधकाम असं या कार्यक्रमाला आम्ही नाव दिलेलं आहे। पण या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला कळत नाही की कुठल्या प्रश्नापासून तुमच्याकडून मी सुरुवात करू। सतीश चिखलीकर पासून सुरुवात करू, जगदीश वाघ यांच्या संपत्तीपासून सुरुवात करू, किशोर कन्हेरेंवर जे आरोप होत आहेत त्याच्यापासून सुरुवात करू, की कंत्राटदारांचं साठोलोटो होत आहे त्याच्यापासून सुरुवात करू? गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वेगवेगळे आरोप होत आहेत। आता किमान एवढं तरी आपण म्हणू शकतो का की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भ्रष्ट खातं हे सार्वजनिक बांधकाम विभाग खातं आहे? सुरुवात तर खरं म्हणजे केली पाहिजे सुनांपासून। आज हे जे पीडब्ल्यूडीचे जे इंजिनियरचे ते 12 लोकांची परवा मी यादी दिली की इंजिनियर स्वतःचा बायको मुला मुलीचा कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो, त्याची सुरुवात तर मंत्र्यांनी केली। आपल्याला आठवतंय छगनराव भुजबळ यांनी नवी दिल्लीचा महाराष्ट्र सदनाचा कॉन्ट्रॅक्ट तर चमनकर नावांचा त्यांचाच एक बेनामी कॉन्ट्रॅक्टरद्वारा स्वतःच्या सुनांच्या कंपन्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं। हो, सुरुवात छगनराव भुजबळ यांनी त्यांची एमईटी जी इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या तिथे काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांचा बायकांच्या नावावर बोगस बेनामी कंपनी उघडून त्यांना कॉन्ट्रॅक्टद्वारा स्वतःच्या परिवाराला कॉन्ट्रॅक्ट घेतलं। सुरुवात तर त्यांनी केली पाहिजे की छगनराव भुजबळ यांचे हे ओएसडी हे पीडब्ल्यूडी मधले एक इंजिनियर संदीप बेडसे, जे संदीप बेडसे भुजबळ साहेबांचे ओएसडी म्हणतात आणि त्यांचा वाढदिवसाचा जाहिराती पूर्ण पान भरून येतात, पूर्ण पान भरून, आणि एक नाही डझनावरी पेपरात। म्हणून भुजबळ साहेबांनी हे काँग्रेस एनसीबी सरकार म्हणजे आदर्श घडवणार, अशोक चव्हाणांनी आदर्श घडवला। साली को फ्लेट दिया, सालीच्या सालीला फ्लेट दिलं, सासूला फ्लेट दिलं। तर भुजबळांनी आदर्श घडवला, मी माझ्या सुनांच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घेणार, तू तुझ्या बायको आणि मुलींच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट घे। मी माझा कलेक्शन एजंट म्हणून संदीप बेडसेंना नियुक्त करतो, तू तुझे अपॉइंट कर, मला माझे 6% मिळाले पाहिजे। बिलकुल, आज दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या जनतेचं। बिलकुल, आपल्या सोबत सध्या नाशिकहून राजेंद्र सूर्यवंशी आहेत।
राजेंद्रजी, तुमचा अनुभव अत्यंत वाईट आहे. तो यापूर्वी सुद्धा तुम्ही झी 24 तासशी शेअर केलाय. मात्र सध्या महाराष्ट्रातले कोट्यवधी प्रेक्षकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय. ही टक्केवारीशिवाय कामं दिली जात नाहीयेत म्हणजे नेमकं काय होतंय, कशा प्रकारे सर्वसामान्य कंत्राटदारांना कामं करता येत नाहीयेत, कशा प्रकारे जे केवळ आपल्या खिशातले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, आपल्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांनाच कामं दिली जातात. टक्केवारीविषयीचा तुमचा काय अनुभव आहे? ह्या खरं तर म्हणजे अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचा मुख्य उद्देश आमचा असा आहे की जो व्यावसायिक म्हणून आम्हाला ज्या अडचणी आल्या आणि ह्या अडचणी भावी पिढीला येऊ नयेत, आमच्या समव्यावसायिक मित्रांना येऊ नयेत म्हणून ह्याच्यात जो काही अंधाधुंद कारभार चालतो, भ्रष्टाचार चालतो, ह्या संदर्भात मी बोलण्यासाठी खरं येत आहे. नुसतं आजपर्यंत मी 1991 पासून काम करतो. त्याच्यात महानगरपालिका नाशिक, जिल्हा परिषद नाशिक, PWD नाशिक, ह्या तिन्ही विभागात सार्वजनिक बांधकाम विभाग असा एक विभाग असतो ज्याच्यात लोकांच्या सुविधेसाठी रस्ते आणि इमारतीचं कामकाज होतं. तर ह्या सर्व विभागामध्ये इंजिनियरची काम करण्याची पद्धत अगदी सारखी आहे की ज्युनियर इंजिनियर 2% घेतो, डेप्युटी इंजिनियर 2% घेतो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्या मनमानी पद्धतीने 5 ते 10% ही रेशो मागतो. हो. आणि हे करत असताना मात्र निव्वळ कॉन्ट्रॅक्टरला अडवून आणण्याचं पाहिलं जातं. बरेचसे कॉन्ट्रॅक्टर असे असतात की त्यांच्याकडे पुरेसे फंड्स नसतात, कुठून तरी इकडून तिकडून पैसे आणतात, काम करतात आणि ते पैसे देताना मात्र अधिकारी अडवून आणतात आणि हवे तेवढी रक्कम मागतात. हा आमचा वाईट अनुभव आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आमच्या चर्चेचा. बिलकुल. याविषयी आपण अंकुश काकडेंना विचारणार आहोतच. राष्ट्रवादीच्या बाजू मांडण्यासाठी ते आपल्याबरोबर आलेले आहेत. मात्र त्यापूर्वी आपल्यासोबत गिरीश मानापुरे आहेत. गिरीशजी, तुमचाही काहीसा असाच अनुभव आहे, काय नेमकं तुम्हाला अनुभव आला? मी राजेंद्र सूर्यवंशीशी 100% सहमत आहोत. हेच पॅटर्न सध्या पूर्ण आमच्या तिकडे नागपूरलाही तेच सुरू आहे. प्रत्येक जण पैशाअभावी काहीच काम होत नाही. टक्केवारी इतकी वाढून गेलेली आहे, त्याच्यामुळे आमच्याच सभासदांनी रेड हँड पकडलेला आहे. ती एक कावरे म्हणून, ती एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD दीपक कावरे म्हणून. हो, पण कंत्राटांचं फिक्सिंग होतंय असं तुमचा आरोप आहे? हा, कॉन्ट्रॅक्ट देताना फिक्सिंग होतो. आता थोड्या प्रमाणात कमी झालं, पहिले खूप जास्त होतं. आता ई टेंडरिंग ही पद्धत आल्यामुळे त्याला पुष्कळसा रोख आलाय, पहिले नव्हतं. ठीक आहे, पहिलं नव्हतं असं तुम्ही म्हणताय. आता हे प्रमाण कदाचित काही टेक्निकॅलिटीजमुळे कमी आलं असावं असं तुमचं म्हणणं आहे. अंकुश काकडे, ही सातत्याने उदाहरणं आपल्या समोर येत आहेत. टक्केवारी घेतली जाते असं खुले सगळेच भ्रष्टाचारी आहेत, मी एकटा नाहीये असं असताना सुद्धा काहीही हालचाल होताना दिसत नाहीये. असं असताना सुद्धा भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी होऊन सुद्धा त्यावर काहीही प्रतिसाद होताना दिसत नाहीये. हा सगळ्यात आतापर्यंतचा मोठा आरोप आणि एखाद्या सरकारी खात्यावर लागलेले इतके मोठे आरोप, इतके मोठे घोटाळे यापूर्वी कधी झाले होते का? अमोलजी, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की सार्वजनिक बांधकाम खातं एक असं खातं आहे की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या खात्याचा या ना त्या कारणामुळे संबंध येतो. मग तो रस्ते बांधणीचा असेल, पुलाचा असेल किंवा BOT तत्वावरती केली जाणारी कामं असतील, या सगळ्याचा संबंध हा सार्वजनिक बांधकाम खात्याशी येतो. आता एखाद्या अधिकाऱ्याने केलेला भ्रष्टाचार, त्यांनी त्या ठिकाणी केलेलं चुकीचं काम, याचं सर्व खापर आपण त्या खात्याच्या मंत्र्यावरती कोणत्या आधारे आपण फोडू शकतो? एखादा अभियंता, तुम्ही म्हणता एखादा एक आत्ताचा जो आत्तापर्यंत समोर आलेला आहे, आत्तापर्यंत अजून पूर्ण त्याची मोजदाद सुद्धा व्हायची आहे. चिखलीकराचं एक उदाहरण सांगतो मी. आत्तापर्यंत 19 कोटींची रक्कम आलेली आहे. याच्यापेक्षाही अनेक मोठमोठी उदाहरणं यापूर्वी सुद्धा बातम्यांमध्ये येऊन गेलेली आहेत. एखाद्याचा मुद्दा नाही, अनेक असे कंत्राटदार आहेत, अनेक अशी डील्स झालेली आहेत. ठीक आहे ना, अनेक अधिकारी भ्रष्टाचारामध्ये सापडले असतील, त्यांच्यावरती पोलीस खातं असेल किंवा संबंधित खातं असेल, त्यांच्यामार्फत चौकशी देखील चालू असेल, कारवाई देखील झाली असेल, परंतु त्यांनी त्या ठिकाणी केलेला भ्रष्टाचार किंवा त्यांच्यावरती झालेली कारवाई याचा संबंध आपण संबंधित खात्याच्या मंत्र्याशी लावतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मंत्र्यांचा संबंध असल्याशिवाय मंत्र्यांच्या अपरोक्ष एवढे मोठे घोटाळे होऊ शकतात? होऊ शकतात ना. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी खालच्या पातळीपर्यंत मंत्र्याचं लक्ष असतं असं नाही.
असायला हवं या मताचा मी आहे. परंतु प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी मंत्री पाहतोच अशातला भाग नाही. सचिवांकडून आलेली शिफारस किंवा त्या ठिकाणच्या आयुक्तांकडून आलेली शिफारस, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडून आलेली शिफारस, या शिफारसीवरती कुठेतरी विश्वास ठेवून त्या ठिकाणी मंत्री महोदय त्या ठिकाणी निर्णय घेतात. याचा अर्थ त्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये त्यांना संपूर्ण त्या प्रकरणाची सखोल माहिती असते. म्हणजे आपण जर स्पेसिफिक बोलायचं झालं अंकुश काकडे, तर आता सतीश चिखलीकरांचं जे प्रकरण समोर येत आहे त्या प्रकरणामध्ये छगन भुजबळांना काहीही माहिती नव्हती असा ठोस दावा तुम्ही करू शकता का? नाही, त्यांच्या या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये त्यांचा काही संबंध नाही. त्यांना त्या बाबतीतली सखोल माहिती देखील त्या ठिकाणी नसेल. आता ज्यावेळेला अँटी करप्शननी त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची चौकशी होत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत केलेली बेनामी संपत्ती असेल, भ्रष्टाचारामधून या सगळ्याची चौकशी जी आहे ती एसीबी खात्याकडनं त्या ठिकाणी होते. पोलीस खातं देखील त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. पोलीस खातं देखील त्यामध्ये चौकशी करते आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती आता जर भुजबळांना मिळाली असेल, एक खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी ती योग्य ती कारवाई त्या अधिकाऱ्यावरती किंवा या संदर्भातल्या चौकशी संदर्भात ते करतील. बिलकुल. किरीट सोमय्याची तुम्ही उगीच टार्गेट करताय. छगन भुजबळांना काहीच माहिती नाही, आता त्यांना कळतंय एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय. पण दादांना आता कळल्यानंतर का त्यांनी अँटी करप्शनला सांगितलं नाही किंवा पीडब्ल्यूडी सचिवांना सांगितलं नाही की ताबडतोब इन्कम टॅक्सला कळवा? एवढे कॅश निघाले आहेत, त्याच्या नोटांवर नंबर आहेत, त्याला आपण शोधूया कुठला अगदी. किरीटजी एक तांत्रिक अडचण येते आहे. तुमच्या आसपास कदाचित कुठला तरी फोन सुरू असेल, त्याचे वेवलेंथ येत आहेत. असा जर कुठला फोन सुरू असेल तर तो कृपया बंद करा आणि तुमचं उत्तर पूर्ण करा. तर मुद्दा असा आहे की याच्यात की अँटी करप्शननी अजून न इन्कम टॅक्सला कळवलंय ना आरबीआयला कळवलं, कुणालाच कळवलेलं नाहीये. दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगू इच्छितो की काकडे साहेब म्हणतात की पोलीस इन्क्वायरी करणार. पोलीस काय इन्क्वायरी करणार? तुमचं भुजबळ साहेबांच्या विरोधात आपल्याला माहित आहे की भुजबळ साहेबांच्या विरोधात अँटी करप्शननी महाराष्ट्र सदन महाराष्ट्र घोटाळा सिद्ध झाले असल्याचा रिपोर्ट दिला. मंत्रालयात गेले 10 महिने फाईल पडून आहेत की भुजबळ साहेबांची आम्हाला चौकशी करायची आहे, का अजूनपर्यंत चौकशी करायला परमिशन देत नाहीत? आणि हे जे मी संदीप बेडसे सांगितलं, हा तो एनसीबीचा एजंट आहे, कलेक्शन एजंट आहे भुजबळांचा. एवढ्या मोठ्या जाहिराती देतात. त्यांचा भाऊ तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्य, दुसरा भाऊ आहे हा पीडब्ल्यूडीचा कॉन्ट्रॅक्टर. अरे लावलं काय आहे तुम्ही? महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचा कारखाना सुरू केला आहे का एनसीबीने? साखर कारखान्यावरून लुटण्याचा कारखाना या सगळ्यांनी बनवून टाकलेला आहे. बिलकुल. अंकुश काकडे याचं उत्तर द्या तुम्ही, त्यानंतर आपल्याला मानापुरांकडे जायचंय. नाही, एखादा अधिकारी त्याचा भाऊ काय करतो, तो ठेकेदार आहे किंवा त्यांनी कुठल्या पदावरती जिल्हा परिषदेचा सदस्य आहे, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काय संबंध? आज त्या ठिकाणी त्याचे अधिकाऱ्यांचे भाऊ जर काय एखादा व्यवसाय करत असतील किंवा एखाद्या राजकीय पक्षामधून निवडणूक लढवून त्या ठिकाणी निवडून आले असतील, तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा भ्रष्टाचार करा असं म्हणणं, असं त्यांचं म्हणणं आहे का? हे सपशेल चुकीचं आहे. आपण पाहिलं असेल की गेली अनेक महिने किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये प्रकरणं काढतायत. काढण्याबद्दल आमचा विरोध नाही. त्यांनी अशी प्रकरणं काढावी. संबंधित खात्याने, पोलीस खात्याने त्याची चौकशी केली पाहिजे, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे. परंतु कुठेतरी डोळ्यासमोर राजकारण ठेवून एखाद्या पक्षाच्या काही मंत्र्यांना टार्गेट करणं आणि त्यांच्यावरती वारंवार सारखे असे चुकीचे खोटे आरोप करणं, हे गेले काही दिवस त्यांच्या मुद्द्याला त्यांनी निरोप द्या. त्यांची चौकशी का होत नाहीये? त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता, ठीक आहे ना. आता या बाबतीमध्ये ही प्रशासकीय बाब आहे. मग त्या ठिकाणी राज्याचे मुख्य सचिव असतील किंवा संबंधित खात्याचे सचिव असतील, त्यांनी या बाबतीमध्ये कारवाई करायला हवी. ती कारवाई करत असताना संबंधित खात्याचे मंत्री, मग भुजबळ असतील किंवा इतर आमचे कोणी मंत्री असतील किंवा आघाडीचे कोणी मंत्री असतील, ते जर का त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असतील तर जरूर ते चुकीचं आहे. परंतु अशा प्रकारचा कुठलाही हस्तक्षेप सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ असतील किंवा आघाडीच्या कोणत्याही मंत्र्यांनी केलेलं आहे, ही प्रशासकीय बाब आहे. प्रशासनाने त्या बाबतीमध्ये पुढची जी कारवाई करायची असेल ती ताबडतोब करावी. त्याला आमची कुठली हरकत असणार नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की प्रत्यक्ष त्या घोटाळा हो. सोमय्याजी बोला. एकच मिनिट.
हे काकडे साहेब फार हुशार आहेत. मी त्यांना माहिती दिली हो. महाराष्ट्र सदन तुमचे मंत्री तो कुछ काही बोलतात हो की किरीट सोमय्या आरोप करतो. किरीट सोमय्याने दिलेला पेपर अँटी करप्शनचे त्यावेळेचे महासंचालक संजीव दयाळ चौकशी केली. चौकशीचा रिपोर्ट दिला. नवी दिल्ली महाराष्ट्र सदन घोटाळा सिद्ध झालेला आहे. भुजबळ साहेबांनी भ्रष्ट पद्धतीने स्वतःचा सुनाचा कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले हे त्यांनी रिपोर्ट मध्ये दिलं. त्यांनी अँटी करप्शननी हे सांगितलं या भ्रष्टाचाराची आता ओपन इन्क्वायरी व्हायला हवी. आम्हाला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची चौकशी करायची आहे. आम्हाला उच्च अधिकाऱ्यांची चौकशी करायची आहे आणि ती चौकशी करण्यासाठी राज्यपालांची मुख्यमंत्र्यांची कॅबिनेटची परमिशन लागते. 10 महिने झाले ती परमिशन दिली गेली नाही. 2.5 महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने विचारलं का चौकशीची परमिशन का देत नाहीये. भुजबळांवरचे आरोप प्राथमिकरित्या सिद्ध झालेले आहेत. कुणाला मूर्ख बनवता येतो. हे किरीट सोमय्याचे आरोप नाही तुमच्या संजीव दयाळनी दिलेला रिपोर्ट आहे. का सांगा भुजबळ साहेबांना की करू द्या चौकशी. का करू देत नाहीयेत. का संदीप बेडसे आणि एक इंजिनियर कुठला हो. मी 12 इंजिनियरची परवा आणि आज दुसऱ्या 6 इंजिनियरची यादी दिली. 19 इंजिनियरनी स्वतःच्या बायको मुलीला कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. का चौकशी करत नाही. कारण की भुजबळांना भीती वाटते. यांची चौकशी केली तर यांनी भुजबळांना किती टक्के पोहोचवले आहे ना हे कळेल. मग भुजबळांना अर्थरोड जेलमध्ये जावं लागणार. बिलकुल. आणि भुजबळचे विधान करतायत की यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होत नाहीये. जे मुद्दे मांडले जात आहेत अधिकाऱ्यांकडून सातत्याने कंत्राटदारांकडून आम्हाला आम्हाला टक्केवारी द्यावी लागते. बदल्यांसाठी पैसे द्यावे लागतात. हे पैसे जर मंत्र्यांपर्यंत पोहोचतच नाहीत तर मग हे पैसे जातात कुठून आणि या पैशांचा प्रवास नेमका होतो कसा याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.